तर काय वाटतं कुठेतरी मराठा समाज आता बॅकफुटला याचं कारण आहे ना, वारंवार त्याच्या ज्या मागण्यांचं वाढणारं शेपूट, त्याला न समजणारे विषय, त्याला न समजणारा अध्यादेश आणि नोटिफिकेशनचा ड्राफ्ट यातला अर्थ आणि वेळोवेळी त्याने ते उधळलेला गुलाल आणि हे सगळं जे काही पाहता सुरुवातीला फक्त निजामशाहीमध्ये जे काही नोंदीत त्याचा विचार करा, कुणबी म्हणून काय आहे तो, नंतर मराठवाड्याचाच करा, मराठवाडा सगळ्यांना मराठ्यांना द्या, कुणबी करा, मग महाराष्ट्रातल्या द्या, आणि मग ते वाढत 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 जे काही चाललं काय, त्याच्यामुळे आता लोकंसुद्धा म्हणतात की ठीक आहे, आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे, मग आता आणखीन परत आंदोलनाची गरज काय आहे? रोज उठलं की आंदोलन शेवटी आंदोलन करणारे जे असतात त्यांनासुद्धा घरचं काम, धंदा, पोट पाणी असतं की नाही, त्यामुळे कदाचित लोक कंटाळले असतील आणि मला नाही वाटतं त्याच्यापुढे. आणि आता त्याच्याच आजूबाजूला राहणारे जे काय कार्यकर्ते आहेत ते त्याच्या विरुद्ध जे आता काही गोष्टी बोलायला लागल्या, मला असं वाटतं की लोकांच्या ते लक्षात आलेलं आहे की या ग्रस्ताचा अभ्यास नाही आहे आणि उगीच आपलं तिथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून कोणाला शिव्या द्यायचं, संत तुकारामांच्या बाबतीमध्ये वाईट म्हणजे चुकीचं असं बोलणं किंवा मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना शिव्या देणं काय, अगदी आई नाही वरून, ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांच्या लक्षात येतात. शेवटी हा महाराष्ट्र हा पहिल्यापासून सुसंस्कृत आहे, त्यांना कळतं काही वेळाकरता तुम्ही हे सगळं वादळ उठवू शकता, परंतु त्याची सत्यता जेव्हा बाहेर पडते मग मात्र ते वादळ तेवढ्याच वेगाने ते संपतंसुद्धा. साहेब, त्यांचे सहकारी अजय बारसकर आज पत्रकार परिषद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.